नमस्कार शेतकरी बांधवांनो, हा बाग उक्ता विकलेला आहे बरं का. आपण 27 लाखाला आपण इथे उक्ता सौदा केला आहे, हुंड्यामध्ये दिला आहे बाग हा. आणि झाडांची टोटल संख्या, आता जे तुम्ही हा बाग पाहताय हा 4 वर्षाचा बाग आहे. 4 वर्ष कंप्लीट झालेला. त्याच्यामध्ये काही गेलेले झाडं लहान मोठे आहे, काहींना झाड माल नाही आहे, काहींना आहे तर भरपूर आहे, काहींना अशी साईज आहे. तर अशा प्रकारे इथे, आणि एक बाग त्यांचा 8 वर्षाचा आहे, एक बाग 10 वर्षाचा आहे. सगळ्यांचं अंतर 13x13, 14x14 असंच आहे मिक्समध्ये. तर अशा इथे 1200 झाडांची लागवड आहे. 1200 पैकी 500 झाडांना, जवळजवळ 500 झाडांना बांबू बांधलेले आहे. आणि त्याच झाडाला जास्त माल आहे. जे झाड नाही बांधलं त्याला खूप किरकोळ माल आहे. असं सनबर्निंग पण झालेलं आहे. हा सगळ्यांचा हिशोब बघता, यावर्षीचे बाजारभाव बघता पैसे खूप चांगले झालेले आहे. 27 लाख म्हणजे 500 झाडांचे 27 लाख आपण म्हणू शकतो इथे. जरी 1200 झाडं आहे, पण आपण झाडं बांधलेले जे आहे ते 500 झाडं बांधलेले आहे. आणि न बांधलेल्या झाडाला विशेष काही असा माल नाही. एक आता तिकडे जो आहे तो जो बाग पाहत आहे, हा याच्या पुढचा जो बाग आहे, उंच बाग दिसतोय, तो बाग 8 वर्षाचा बाग आहे. त्याच्यात 2 पिकं आता 2-3 पिकं आतापर्यंत झालेले आहे. ते 200 झाडं आहेत आणि त्या 200 पैकी 125 झाडांना माल लागलेला आहे. तो ओव्हरलोड माल आहे, त्याच्यामुळे त्याची साईज पण थोडी लहान आहे. तो पण बाग तुम्हाला दाखवतो. तर हा बाग जो आहे तो 8 वर्षाचा बाग आहे. ह्याच्यामधली साईज तुम्ही पाहू शकता. बऱ्यापैकी वायबार पण ह्यावर्षी भरपूर झाला आहे. ओव्हरलोड माल, अति थंडी, अति पावसाळा, ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे वायबारला कारणीभूत ह्या सर्व गोष्टी आहे. वायबारवर खूप ठोस पर्याय अजूनपर्यंत निघालेला नाही, म्हणजे तोटी जे म्हणतो आपण. पण प्रयत्न सुरू आहे. काही भागांमध्ये आपल्याला यश मिळालं आहे, काही भागांमध्ये यश मिळत नाही. तरी पण आपला प्रयत्न सुरूच आहे. त्यामुळं अशा प्रकारे आपण, असं कंडिशन असतानाही सुद्धा यावर्षी रेट चांगले असल्यामुळं आपण इथे हा बाग चांगल्या प्रकारे विकला आहे. तुम्ही बघू शकता अशी झाडाची कॅनोपी झालेली. जरा बाग कमकुवत झाल्यासारखा दिसतोय. त्याचं कारण म्हणजे मागच्या सलग 3 वर्षापासून हा बाग फुटतोय. 3 वर्षापासून इथे सारखं उत्पन्न येते, असाच ओव्हरलोड माल आहे. तरीही जपण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि इथून पुढेही जपणार.